नमस्कार मंडळी. तर माझ्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज मी एक परत कमिशन वर्क करणार आहे. तुम्ही माझा ब्लॉग नंबर 8 आणि 9 नक्कीच बघा. खूप सुंदर मी स्केच काढलं आहे. नक्कीच आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जर का कोणाला स्केच पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून किंवा मला इंस्टाग्रामवरती माझं अकाउंट आहे ओमकार घवाळे आर्ट या इंस्टा आय डी आहे, तर तिथे तुम्ही फॉलो करून मला नक्कीच मेसेज करू शकता स्केच पुन्हा पाहिजे असेल तर. आणि आजसुद्धा मी एक कमिशन वर्क करणार आहे. डबल आहे ते स्केच. मी ब्लॉग नंबर 1 फर्स्ट किंवा सेकंडमध्ये मी काही हाफ केलं होतं, फेस रेडी केला होता. तर आता जे अर्धवट स्केच आहे ते मी कंप्लीट करतो, कारण खूप दिवस झाले त्याला. तर चला तर स्टार्ट करूया व्हिडिओला. तर नमस्कार. तर मी स्केच काढायच्या आधी तुम्हाला एक सांगतो, जर कुणाला स्केच काढायचं असेल ना तर पूर्ण एकदम क्लिअर फोटो द्या. कारण हे बघा, ह्याचा बघा किती क्लिअर फोटो आहे. आणि तुम्हाला मी शेवटला स्केच दाखवीन. जसं मग अशी त्या मी कालच्या व्हिडिओमध्ये त्या एका छोट्या मुलग्याचं स्केच केलं आहे, तर त्याचासुद्धा फोटो एकदम क्लिअर होता. आणि ह्याचासुद्धा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा, झूम करून दाखवतो फोटो किती क्लिअर आहे. तो पूर्ण क्लिअर फोटो आहे कॅमेरामधून काढलेला. कॅमेरामधून नसेल तरी चालेल, पण आपल्या फोनची सुद्धा क्वालिटी एकदम सुंदर असते काही काही मोबाईलची. जेवढा फोटो क्लिअर असेल तेवढा स्केचसुद्धा सुंदर येतं. हे बघा, तुम्हाला मी दाखवतो. तर हा स्केच, हा फोटो मी ड्रॉ केला आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा, फेस बघा, फेस बघा. आणि तुम्हाला मी स्केच हाफ केलं आहे त्याचा फेस दाखवतो. हा बघा, एवढा क्लिअर फोटो येतो. कारण पूर्ण ज्या शॅडो वगैरे आहेत त्या पूर्ण एकदम डिटेलिंगमध्ये येतात. ह्या बघा. तर आपण पुढच्या स्केचला स्टार्ट करूया. आपण बाजूच्या त्या मुलग्याचं स्केच काढूया आता. हा बघा, पूर्ण इथे झूम करतो मी चेहऱ्यावरती. बघा, पूर्ण एकदम डोळे बघा एकदम किती अट्रॅक्टिव्ह आहेत. एकदम पोर्ट्रेट आहेत. फुल एकदम हे दिसत आहेत.
आजच्या या व्हिडिओमध्ये मी दोन्ही फेस जे होते डबल स्केचचे ते कव्हर अप केलेत. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.